आज माई मस्त हातात पेन घेऊन मस्त मेहंदी डिझाईन काढायचा प्रयत्न करत होत्या आणि इथे चंबू नंगोपंग होऊन मस्त काढून होता. दुपारचे 1 वाजले आणि 1 वाजता पाणी सोडलं होतं. तर पाणी भरायचं काम माझा नवराच करत होता, कारण की मला पाणी आल्याच्या नंतर कपडे वगैरे धुवायची कामं बाकी होते. कपडे वगैरेच नाही तर माझी भांडी पण पडले, नाश्ता वगैरे झाला, ती भांडी सगळीच अशी पडलेली आणि पाणी आलं ना की हे काम पहिला करून घ्या म्हणजे पाणी भरलेलं राहील. तर फ्लोर भांडीवर घासून क्लीन वगैरे करून घेतलं किचन. आणि आज पहिल्यांदा असं झालेलं की 1 वाजता पाणी आलं ते 6 वाजेपर्यंत पाणी होतं. म्हणून या सगळ्या बायकांसारखं मी पण आबडे ताबडे जे पण घरामध्ये भांडण होते सर्व भरून घेतलं. आणि खरं सांगू ना, संध्याकाळ झालेली ना, पूर्ण अंधार पडला आणि पाणी गेलं ना, सगळे आपापल्या घरी पाणी भरून थकलेली होती. पण सगळी घरातच होती, गल्ली एकदम पूर्ण शांत होती. मी पण खूप थकलेली, जशी तर मी जात नाही पाणी भरायला, कारण की राजाच भरतो. पण आज पाणी भरपूर होतं ना, म्हणून चादऱ्या गोगऱ्या जे पण आहे ते धुवून घेऊन मस्त असे थकून गेलेले आज संध्याकाळपर्यंत. म्हणून मला दुपारचे काय व्हिडिओ शूट करायला भेटलं नाही. आणि हा थकलेली होती म्हणून मला चंगू मंगून हसवण्याचा प्रयत्न करतो, मम्मी काय झालं तुला, बरं नाही का? पण मी बोली नाही बाबा, मला काही बरं नाही आहे, मी खूप ठीक आहे, पण बस थोडीफार थकली. आपल्या पोरांसाठी तर थोडं हॅपली व्हायलाच लागेल ना. माझा नवरा बोलतो चला सीएनजी भरून येऊया, म्हणजे थोडंफार फिरून येऊ. तर आम्ही फटाफट बाहेर निघतो सीएनजी भरायला जातो. आणि खरं सांगलं बाहेर थोडं गेलं ना की थोडं असं बरं वाटतं. आणि जेवण वगैरेचं जो ड्युटी सोड, कारण की एवढी थकली होती की जेवण बनवायचं पण मला कंटाळा आला होता. पेट्रोल भरणे तुम्हाला याची भाषा काही समजली नसेल, पण हा हे सांगण्याचा प्रयत्न करतो का आम्ही चालू पेट्रोल पंप भरायला, पेट्रोल पंप भरून येणार आणि मी नंतर खेळणार, तर आम्ही चालू. आणि तुम्हाला खरं सांगू ना, याला आता समजलं मी व्हिडिओ काढते तो सगळ्या गोष्टीने मम्मी तू व्हिडिओमध्ये कॅप्चर कर, आपण कुठे चाललो काय करतो. आणि मी त्याला सांगतो तूच बोलायचा प्रयत्न कर. अशीच मस्ती करत करता मी पेट्रोल पंपवर पोहोचलो. मग गंमत तेव्हा झाली जेव्हा मी रिटर्न येतो ना, तर भरपूर ट्रॅफिक भेटली. एवढी ट्रॅफिक ना, कम से कम 1-1.5 तासाचा ट्रॅफिक लागलेला. कंटाळून हर्षू पण तिथे झोपून गेलेला. थोडीफार ट्रॅफिक खुले आणि हवा लागली ना, त्याला झोप पण लागली आणि खरंच बरं नाही वाटलं, कारण की तो एकदम बडबड करतो ना, खूप बरं वाटत. फायनली आम्ही घरी पोहोचलो. येताना ना थंड वगैरे घेऊन आलो, कारण की यांची सवय आहे बाहेर एकदा गेल्यानंतर काय ना काहीतरी घेऊन या. फायनली 1 तासाच्या ट्रॅफिक म्हणून आम्ही एवढा उशीर झाला ना, म्हणून नवऱ्यांना बाहेरनंच आज जेवण आणतो, म्हणजे चिकन राईस घेऊन येतो. ते भरपूर हर्षूला आवडते आणि आम्हाला सर्वांना आवडते. पण एक गोष्ट तो विसरला, सॅटर्डेला मी चिकन नॉनव्हेज काही खात नाही, तर हेच खायला बसेल. ते अगोदरच सांगते माईसाठी खिचडी आहे, पण तिला ह्या लोकांसोबत बसायला लागत नाही, म्हणून थोडंफार चायनीजला देऊन तिला खायला लावलं का बाई तू पण खा. आणि सगळे आवडीने खात होते. माझा नवरा तर मस्त सेजवान वगैरे टाकून मला दाखवून खात होता, पण मला पण असं बेकार वाटलं की बाई तू आजच का आणलं माझा उपास. पण माझ्या नवऱ्यानं थोडंफार ठेवलेलं माझ्यासाठी की बाई 12 वाजतील ना त्याच्यानंतर तू खा. तसं तर माझा नवरा माझ्या खूपच प्रेम करतो. बरं वाजून फटाफट मी बसते खायला. आणि खरं सांगू चायनीज मला भरपूर आवडतो. बरोबर सेजवान टाकून मी पण मस्त चायनीजचं एन्जॉय करून घेते. माझ्यासाठी तर मला चांगलाच नवरा भेटला नाही, तो मीच शोधलाय. लव्ह मॅरेज आहे माझं. आता रात्री झोपाच्या टाइमला ह्याने काय नौटंकी केली, ह्याने टॉईज हातामध्ये अडकून मुद्दाम ठेवले आणि बोलते मम्मी माझं ऑपरेशन करायला लागेल, हे निघत नाही. मी त्याला बोलते एवढ्या रात्री डॉक्टर कुठून नाही, तर तो बोलतो मम्मी तू युट्यूब मध्ये तुझ्या फॅमिलीला बोल ना, तुझ्या फॅन्सला बोल ना की चांगले डॉक्टर असतील ते पाठवा.